गुड मॉर्निंग चॅम्पियन्स. मी कैलास तिडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाचा आपला अभ्यास सुरू आहे. यापूर्वी आपण 2 नियम संपवलेले आहेत. ते होते महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम आणि महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम. आज आपण नवीन नियमाला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे महाराष्ट्र नागरिक सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती. महाराष्ट्र नागरिक सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती हा जो नियम आहे हा कधीचा आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये या सर्व नियमांचे इसवीसन कसे लक्षात ठेवायचे ते पाहिलेले आहेत. ते एकदा पाहून घ्या. हा 1981 चा आहे. 1981 चा आहे. लागू झालेला आहे 15 ऑगस्ट 1981 ला. याच्यात पुढे सुधारणा झालेल्या आहेत 2021 व 2025 ला. यामध्ये काय झालेले आहेत? सुधारणा झालेल्या आहेत. आपण हे कसं लक्षात ठेवलेलं होतं? आपली जी 80 होती तिचं एकूणच तिची वर्तणूक कशी होती? चांगली नव्हती. आपला कचरू जेव्हा तिला बघायला गेलेला होता, हो की नाही? मग एकूण 80 तिची वर्तणूक, 79 ची वर्तणूक, त्याच्यानंतर तिचे शिस्त वगैरे काही चांगली नव्हती. शिस्त व अपील तिथं होतं 79 मध्ये. आणि मग तिला 80 ला आपण सांगितलं ऐक 80 आमच्या काही शर्ती आहेत, आमच्या काही अटी आहेत. मग आमच्या काही शर्ती आहेत, सर्वसाधारण शर्ती व अटी किंवा अटी. मग आता ऐक 80 81 ला आपण काय सांगितलेलं होतं की ऐक 80 81. ओके, आमच्या काही शर्ती आहेत. मग 81 सर्वसाधारण शर्ती सेवेच्या. मग कधी तर या लागू कधी झाल्या? तर आपल्या स्वातंत्र्य दिनी तिला सांगितलं होतं की या शर्ती लागू आमच्या स्वातंत्र्य दिनी होतील. स्वातंत्र्य दिन कधीचा आहे? 15 ऑगस्ट 1981. लागू कधी झाले? 15 ऑगस्ट 1981. यामध्ये सुधारणा कधी झालेली आहे? तर सुधारणा झालेली आहे 21 आणि 25. सुधारणा झालेली आहे 21 आणि 25. मग 80 ला आपण सांगितलं की तुला 21 वर्षाच्या कचरू सोबत विवाह करावा लागेल. 21 वर्षाच्या, कारण विवाहाचं वय किती आहे? 21. कचरू 21. माझा कचरू. मग सुधारणा 2021 मध्ये झाली. तरी सुद्धा 80 ने तो 25 वर्षाचा होईपर्यंत सुद्धा त्याचा विचारच केलेला नाही. मग सुधारणा 25 वर्षाचा होईपर्यंतही त्याचा विचार केलेला नाही. मग कचरू 21 आणि 25 हे काय? याच्यामध्ये झालेल्या सुधारणा या महाराष्ट्र नागरिक सेवेच्या काय यामध्ये सर्वसाधारण ज्या शर्ती आहेत त्यामध्ये. आता याच्यामध्ये एकूण प्रकरण किती आहेत? एकूण प्रकरण आहेत 6 आणि नियम आहेत 52. प्रकरण आहेत 6 आणि नियम आहेत, एकूण नियम आहेत 52. मग 80 ने काय सांगितलं की बा हा जो वन कचरू आहे तो एकदम गेलेली केस आहे. मी काही याच्यासोबत लग्न करणार नाही. बा हा जो वन कचरू आहे ही एकदम गेलेली केस आहे. याची एकूण किती प्रकरण मला माहिती आहेत? आतापर्यंत 6 प्रकरण माहिती आहेत. की तो किती जणांसोबत गोड बोलत होता, अशी किती प्रकरण मला माहिती आहेत? 6 माहिती आहेत. मग त्याच्यामध्ये कोण येते? ध्रुपदा येते, पंचफुला येते, कॅटरीना येते, जॅकलीन येते. कारण कचरून काही इकडे ध्रुपदा आणि पंचफुलाच बोलावं का? मग हे जे आहेत एकूण किती प्रकरण आहेत? एकूण प्रकरण आहेत. तिकडली जुडी येते, पॅना येते, अशा किती झाल्या? 6. एकूण किती प्रकरण झाली त्याची? 6 प्रकरण माहिती आहेत. म्हणून मी त्याच्याशी लग्न करणार नाही. नियम किती आहेत? तर 52 प्रकरण किती आहेत? 6. मग त्यांचा पहिला प्रश्न की महाराष्ट्र नागरिक सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती या कधी लागू झालेल्या आहेत? तर स्वातंत्र्य दिनी आपण तिला सांगितलं की ह्या शर्ती लागू होतील.
मग 15 ऑगस्ट आणि कोणाला सांगितलं आपण ऐक 81 15 ऑगस्ट 81 ला या सेवेच्या सर्वसाधारण शर्ती काय झालेल्या आहेत, लागू झालेल्या आहेत. सुधारणा, तिला काय सांगितलं होतं, ऐक 80 तुला 21 वर्षाच्या कचरू सोबत लग्न करावं लागेल, कारण तो आता सुधारलेला आहे, त्यांना गुटखा वगैरे सगळं सोडून दिलेलं आहे, तो आता तंबाखू खातोय, सुधारलेला आहे. तरी सुद्धा 80 तो 25 वर्षाचा झाला तरी त्याला होकार दिलेला नाही. 21-25 त्याच्यात काय दिले, सुधारला. मग याच्यामध्ये किती नियम आहेत, मग तिने सांगितले हा जो वन कचरू आहे 52 याच्यासोबत मी लग्न करणार नाही, कारण तो गेलेली केस आहे. 52 नियम. त्यांनी सांगितलं का, कारण त्यांची आता आपण मला किती प्रकरण माहिती आहेत, 6 प्रकरणं माहिती आहेत जी उघड झालेली आहेत, जी माहिती आहे ती किती आहेत, प्रकरणे 6. म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती यामध्ये 52 नियम आणि 6 प्रकरणं आहेत. हा मोठा नियम आहे बघा. एक जो नियम आहे तो एक म्हणजे विषय असल्यासारखा आहे, त्याच्यामुळे हे नियम सोपे नाहीयेत, हे अत्यंत सोप्या भाषेत डिटेल मध्ये तुम्हाला सांगावे लागतात. आता याच्यामधला पहिल्यांदा आपण काय करूयात, जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर पहिल्या भागाकडे येऊयात. आता दुसरा भाग जो आहे तो व्याख्येचा आहे. सर्वसाधारणपणे आजपर्यंत आपण जे पाहिलेलं होतं की पहिल्यांदा काय असतं की त्या नियमाचं त्या कायद्याचं नाव असतं आणि दुसऱ्या कलमामध्ये व्याख्या असते. आता याच्यामध्ये थोडा जो बदल झालेला आहे, याच्यामध्ये दुसरा भाग आणि 9वं कलम जे आहे किंवा 9वं नियम जे आहे त्याच्यामध्ये व्याख्या आहे. तर प्रकरण 2 आपण पाहूयात. प्रकरणे एकूण 6 प्रकरणे किंवा भाग 6 प्रकरण 2 आणि त्याच्यामध्ये 9वा नियम आहे. 9व्या नियमामध्ये काय, व्याख्या डेफिनेशन, व्याख्या जी आहे ती डेफिनेशन. माझा कुठल्या व्याख्या येतात त्याच्यातल्या सर्व व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे, कारण परीक्षेत जेव्हा एमपीएससीत विचारलेलं जातं तर त्यांना व्याख्येवर सुद्धा भर असतो. मग आता पहिली व्याख्या आहे, त्यामध्ये पहिली व्याख्या आहे बघा, प्रत्यक्ष प्रवास खर्च. प्रत्यक्ष प्रवास खर्च बघा, प्रत्यक्ष प्रवास खर्च म्हणजे काय, प्रत्यक्ष प्रवास खर्च. हा प्रत्यक्ष प्रवास खर्च त्या शासकीय कर्मचाऱ्याला कधी देय असतो. मग आता याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास खर्च शासकीय कर्मचाऱ्याने जो काही वास्तविक खर्च केलेला असतो तर त्याच्या वैयक्तिक सामानासह आणि घरगड्यांसह. काय सांगितलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्याने त्याच्या वैयक्तिक सामानावर किंवा घरगड्यावर केलेला वैयक्तिक आणि वास्तविक खर्च त्याला काय म्हटलेले, प्रत्यक्ष प्रवास खर्च. म्हणजे आता शासकीय कर्मचाऱ्यांचं कसं असतं, दर 3 वर्षाला ओके काय असते, प्रशासकीय कारणास्तव बदली असते. अधिकाऱ्यांच्या बाबतीत, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 7 वर्ष किंवा जो काही ठराविक पिरियड असेल. मग तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो काही प्रवास खर्च असतो, प्रशासकीय कारणास्तव जेव्हा त्याची बदली होते, मग जो काही प्रवास खर्च असतो, मग तो प्रवास खर्च, मग त्याचं जे सामान शिफ्टिंगसाठी लागणार आणि त्याचे जे घरगडी आहेत त्याच्यावर झालेला वास्तविक खर्च, मग तो या प्रत्यक्ष खर्चामध्ये येतो. आता याच्यामध्ये बघा कशाचं, याच्यामध्ये रेल्वे किंवा बस किंवा त्यांना स्वतःच वाहन जर वापरलेलं असेल तर त्याचा इंधन खर्च. आता हे जे आहेत यांचे तिकीट वगैरे स्वतःच वाहन वापरलेलं असेल तर त्यांच्या इंधनासाठी जो काही खर्च येणार असेल तो. त्याच्यानंतर जर त्याने काही टोल भरलेला असेल, हो की नाही, टोल जे आहे अशी ही टोलवाटोलवी सध्याला प्रत्येक ठिकाणी टोल जे आहेत, मग तो पथकर चार्ज जो आहे, टोल जो आहे तो सुद्धा या प्रत्यक्ष प्रवास खर्चामध्ये येतो. त्याच्यानंतर
नेक्स्ट त्याच्यामध्ये जर आता ह्या सगळ्या बाबी शिबिर सामग्री जर असेल, मग आता या शिबिर सामग्रीचा जो काही आकार आहे तर त्याचा सुद्धा समावेश येतो. आता आकारावरचा खर्च शिबिर सामग्री आता शिबिर सामग्री म्हणजे काय, त्याला त्याची कर्तव्य पार पाडत असताना जर काही ट्रेनिंग घ्यायचे असतील आणि त्या ट्रेनिंगच्या दरम्यान जे काही साहित्य आहे त्या साहित्याचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारा खर्च, शिबिर सामग्री याच्यासाठी लागणारा खर्च हा सुद्धा प्रत्यक्ष प्रवास खर्चामध्ये येतो. म्हणजे त्याने त्याच्या वैयक्तिक सामानावर त्या घरगड्यावर जो काही वास्तविक खर्च केलेला आहे तो या प्रत्यक्ष खर्चामध्ये येतो. त्याच्यानंतर रेल्वे, बस किंवा त्याचं स्वतःचं जे वाहन आहे त्याचं इंधन खर्च, याचे तिकीट त्याला दिले जातात, त्याचं जे काही खर्च आहे. त्याच्यानंतर जर त्याने टोल भरलेला असेल तर त्याचा टोल दिलेला जातो. मग पूर्वी सामानावर म्हणजे पथकर नाका वगैरे जे असायचं तर तिथं सुद्धा जे काही त्याचा खर्च होईल तर ते याच्यामध्ये दिलं जातं. मग त्याच्यानंतर अजून काय तर शिबिर सामग्री हलवत असताना जो काही खर्च येत असेल तर तो सुद्धा त्याला दिला जातो. म्हणजे तुम्हाला विचारले प्रत्यक्ष खर्चामध्ये कशाचा समावेश होतो, तर या गोष्टींचा समावेश हा प्रत्यक्ष खर्चामध्ये होतो. प्रत्यक्ष खर्चामध्ये कशाचा समावेश होत नाही. प्रत्यक्ष खर्चामध्ये आता हा होला प्रत्यक्ष खर्चामध्ये समावेश होणाऱ्या बाबी. न होणाऱ्या बाबी कुठल्या कुठल्या, जर त्याने बघा हॉटेल किंवा एखादं पथिक निवास म्हटले त्याने, हॉटेल किंवा एखादा पथिक निवास म्हणजे जिथं राहण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी तो थांबला असेल तर त्याला थांबण्यासाठी जो काही पैसे लागतील तर ते त्याच्यामध्ये दिलं जाणार नाही. म्हणजे हॉटेलची जी काही फीस आहे ती तिथे त्याला दिला जाणार नाही. त्याच्यानंतर अल्पोपहाराचा, त्याच्यानंतर मग तिथे त्याने अल्पोपहार केलेला आहे त्याचा खर्च दिला जाणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यानं जर काही बक्षिसी दिलेली असेल म्हणजे टिप दिलेली आहे, थोडक्यात काही एखाद्याला बक्षीस दिलेली आहे, टिप दिलेली आहे, त्याचा सुद्धा याच्यामध्ये खर्च दिला जाणार नाही. त्याच्या सामानाची काही तुटफूट झालेली आहे, काचेचं सामान आहे किंवा फर्निचर आहे, याचं काही नुकसान झालेलं आहे, म्हणजे त्या ज्यानं उचललेलं होतं त्यानं वरून फेकलं, त्याचा बुगा झाला काचेचा, मला काच फुटला, मग त्याचा खर्च द्या, तर याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होणार नाही. किंवा त्याने अतिरिक्त घरगडी लावलेले आहेत किंवा अतिरिक्त काय मजूर कामाला लावलेले आहेत तर त्या जास्तीचे काही घरगडी आहेत तर त्या घरगड्यांचा सुद्धा खर्च दिला जाणार नाही. म्हणून इथं म्हणजे त्याने वास्तविक खर्च म्हणजे हॉटेलमध्ये त्याचं राहणं, खाणं, त्याच्यानंतर त्याने जे काही टीप दिलेली आहे त्याचा याच्यामध्ये समावेश होणार नाही. त्याच्या सामानाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा याच्यामध्ये समावेश होणार नाही. त्याने जर अतिरिक्त घरगडी लावलेले असतील तर त्याचा समावेश याच्यामध्ये होणार नाही. ओके, तर प्रत्यक्ष खर्च म्हणजे काय तर त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक सामानावर, त्याच्यानंतर घरगड्यावर झालेला वास्तविक खर्च याच्यामध्ये, मग त्याला जे काही सामान येत असताना ज्या काही स्वतः तिथून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना रेल्वेचा, बसचा जो काही खर्च येत असेल तो, त्यानं स्वतःचं वाहन जर वापरलेलं असेल तर तो वाहनाचा इंधन खर्च, त्याच्यानंतर शिबिर सामग्री जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असेल तर त्यासाठी येणारा खर्च यामध्ये, आणि त्याने जर टोल भरलेला असेल तर तो पथकर, आणि या सगळ्यांचा समावेश या प्रत्यक्ष खर्चामध्ये होतो. होत कोणाचा नाही, तो एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या निवासस्थानी थांबलेला असेल त्याच्यासाठी लागलेला खर्च, त्याने तिथं अल्पोपहार केलेला असेल, टिप दिलेली असेल त्याचा समावेश होत नाही. अतिरिक्त घरगडी लावलेली असतील तर याचा समावेश या प्रत्यक्ष खर्चामध्ये होत नाही. हे या व्याख्येमध्ये आहे. दुसरी व्याख्या आहे बघा प्रत्यक्ष खर्चानंतर घर वाटप. घर वाटप म्हणजे काय, मग आता शासकीय कर्मचाऱ्याला, शासकीय अधिकाऱ्याला जे काही गव्हर्नमेंटचे आपण क्वार्टर्स म्हणतो बघा,
मग आता ते जे क्वार्टर्स मिळतात शासकीय कर्मचाऱ्याला, तर त्यामध्ये या घर वाटप या संकल्पनेचा समावेश होतो. मग आता याच्यामध्ये काय आहे, शासकीय कर्मचाऱ्याला शासनाच्या मालकीचे शासनाने भाडेपट्ट्याने घेतलेले. मग आता घर वाटप म्हणजे शासनाच्या मालकीचे किंवा शासनाने भाडेपट्ट्याने घेतलेले असेल, शासनाने अधिगृहित केलेले असेल, शासनाच्या मालकीचे किंवा शासनाने भाडेपट्ट्याने घेतलेले, लीजवर काही घेतलेले असेल, शासनाने अधिगृहित केलेले असेल, तर या संबंधात शासनाच्या मालकीचे भाडेपट्ट्याने घेतलेले अधिगृहित केलेले एखादे घर किंवा घराचा भाग असं म्हटलेला आहे. घर किंवा घराचा भाग हा त्या शासकीय कर्मचाऱ्याला वापरण्यासाठी दिलेला जातो. तर ती जी वापरण्यासाठी दिलेली परवानगी आहे त्याला घर वाटप असं म्हणतात. मग आता शासनाच्या मालकीचं ते घर आहे, शासनानं ते भाडेपट्ट्याने घेतलेलं आहे किंवा शासनाने ते अधिग्रहित केलेलं आहे, तर त्याचं घर किंवा घराचा भाग याचा वापर निवासस्थान म्हणून करण्यात यावा असं शासकीय कर्मचाऱ्याला शासनाने परवानगी दिलेली असेल. म्हणजे थोडक्यात काय, तो शासकीय कर्मचारी या घरात राहू शकत असेल किंवा त्या घराच्या एखाद्या भागात राहू शकत असेल, म्हणजे तिथं तो राहण्यासाठी जात असेल आणि त्याला शासनाने परवानगी दिलेली आहे, तर त्याला घर वाटप असं म्हणतात. म्हणजे घर किंवा घराचा भाग म्हटले बघा, तुम्ही केवळ घर म्हणलेलं नाहीये, घर किंवा घराचा भाग याचा समावेश कशामध्ये येतो, याचा समावेश येतो घर वाटप यामध्ये. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या आहे बघा, शिकाऊ उमेदवार. आता हे जे आहे बघा, यामध्ये आता घर वाटप केल्यानंतर याच्यासाठी काही परवाना फीस घ्यायची असते, परवाना फी. मग आता ही परवाना फी कशासाठी, मग जेव्हा आपण जे शासन ते मोफत राहण्यासाठी दिलं जात नाही, त्याच्या बदल्यात परवाना फी शासन घेतं. मग आता ही परवाना फी कशा पद्धतीने घेतली जाते, जेव्हा त्याला ताबा दिलेला आहे, घराचा ताबा त्याने घेतलेला आहे, ताबा देण्याचा त्याला आदेश दिलेला आहे, संबंधित घर जे आहे ते वापरू शकता. त्या ताबा घेतल्यापासून किंवा त्याला जे काही पत्र दिलेलं आहे, परवानगीचं पत्र दिलेलं आहे, परवानगीचे पत्र दिल्यानंतर 8 दिवसापासून ही परवाना फी शासन संबंधिताकडनं वसूल करते. म्हणजे कधीपासून, म्हणजे हे घर वापरण्यासाठी जी काही परवाना फी आहे, ती परवाना फी कधीपासून घेतली जाईल, त्याने त्या घराचा ताबा घेतलेला आहे किंवा जी परवानगी त्याला दिलेली आहे, परवानगीचं जे पत्र दिलेलं आहे, त्या पत्राच्या 8 दिवसापासून यापैकी जे लवकर होईल तेव्हापासून त्याच्याकडनं परवाना फी घेतली जाते. तेव्हापासून त्याच्याकडनं ती परवाना फी घेतली जाते. म्हणजे एक तर त्याने ताबा घ्यावा किंवा त्याला ते वापरण्यासाठी जे काही परवानगी दिलेली आहे, ते जे पत्र दिलेलं आहे, त्या पत्राच्या 8 दिवसापासून या दोन्हीपैकी जी गोष्ट लवकर होईल तेव्हापासून त्याची परवाना फी काय वसूल केली जाईल. आणि जर त्याला परवानगी देऊन सुद्धा त्यानं जर ताबा घेतला नसेल तर त्याला दंड सुद्धा लावला जातो. बरं, मग आता समजा त्याला परवानगीचं पत्र दिलेलं आहे आणि तरी सुद्धा त्याने ताबा घेतलेला नसेल, तर त्याला परवानगी दिल्यानंतर 8 दिवसापासून पुढे 1 महिन्याभराची परवानगी फीस त्याच्याकडून घेतली जाईल किंवा नवीन घर वाटप होईपर्यंत परवाना फी त्याच्याकडनं वसूल केली जाईल. म्हणजे त्यानं शासनाकडे काय दिलेलं, अर्ज दिलेला आहे की मला निवासस्थान उपलब्ध करून द्या. शासनाने त्याला पत्र दिलं की हा ठीक आहे, हे निवासस्थान आहे, तुम्ही जाऊन राहा. आणि हे शहाणानंतर मला की नाही, आमच्या सासरवाडीचे म्हणले जावई आता इथं आल्या
कुठं तिथं राहता, आपल्या इथंच राहा की घर जावेला, सकाळी भांडे मध्ये घासत जा, संध्याकाळचा स्वयंपाक करीत जा, तितकंच आमच्या पोरीला मदत होईल, ऑफिस मध्ये तुम्ही काही करीत नाही. मग आता हे जे आहे त्याच्यामुळे मी हे घेणार नाही असं म्हणजे शासन म्हणते जमना. मग आता इकडं आड तिकडं वीर झालं तरी ते देणं घेणं नाही, म्हणजे लग्न तुटायला येईल असं तुम्ही शासनाला विनंती करून सांगितलं, म्हणजे शासन म्हणते ठीक आहे, आता तुला डबल कोणी देण्याची शक्यता नाही, तेव्हा जी चूक झाली ती झाली त्यांच्याकडनं. मग आता तू काय कर, तुला जे काही दिलेलं आहे, जे काही परवानगीचं पत्र दिलेलं आहे, तिथून 8 दिवसाच्या पुढून 1 महिन्याची परवाना फीस भर, किंवा त्या घराचं म्हणजे नवीन घर वाटप होईपर्यंत आम्ही ती वसूल करू, म्हणजे तिथं दिल्यानंतर तिथं जाऊन राहावं लागेल. ओके, मग या घर वाटपाच्या संदर्भात ही काय आहे, परवानगी फी. मग आता ही जी आहे ही किती आहे, तर ती परवाना फी जी आहे ती 8 दिवसापासून, पत्र मिळाल्याच्या नंतर 8 दिवसापासून किंवा ताबा घेतलाय याच्यापैकी जी बाब अगोदर येईल तेव्हापासून ती सुरू केली जाईल वसूल करण्यासाठी, किंवा ती घेतली जाईल. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे बघा, शिकाऊ उमेदवार. आता या परवाना फी मध्ये 2021 ला सुधारणा करण्यात आलेली आहे, म्हणजे किती परवाना फी घ्यायची तर त्याची सुधारणा 2021 मध्ये झालेली आहे. पुढे पाहूयात आपण तिसरी व्याख्या, शिकाऊ उमेदवार. बघा ह्या व्याख्या समजल्या तर मग पुढे नियमामध्ये सुलभता येते, म्हणजे आपल्याला कशाविषयी शिकायचे हे माहिती पाहिजे ते व्याख्यांमध्ये येतं. शिकाऊ उमेदवार, आणि याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. शिकाऊ उमेदवार, ते ड्रायव्हिंग करत असताना समोर एल लिहिलेलं जातं बघा, लर्निंग, ठीक नाही, म्हणजे समजून घ्यायचं ज्यांना चांगलं चालवत त्यांनी त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, नाही तर ते इंडिकेटर उजवीकडचं दाखवते त्यामुळे डावीकडे. परवाला एक मुलगी तिनं इंडिकेटर उजवीकडचं दाखवलं आणि ती उजवीकडेच गेली, भयंकर आश्चर्य की नाही. त्यामध्ये हे जे आहे, म्हणजे रस्त्यावर चालत असताना तुम्हाला जर रोडवर विमानाची 2 चाकं खाली उतरत आहेत असं वाटत असेल तर घाबरून जाऊ नका, समजून घ्या कोणीतरी स्कूटीवर आहे आणि ते काय करत आहे, ब्रेक मारण्याच्या प्रयत्नात आहे. बघा बऱ्याच महिलांना ब्रेक हे हातात असतं हे लक्षात येतं, पाय खाली लावणार काय आहे, म्हणजे असेल काहीतरी लॉजिक आपल्याला त्याच्याविषयी काय. शिकाऊ उमेदवार. पण आता हे जे मुलं आहेत बघा ज्यांनी केस वाढवलेले आहेत तर ते तर इतके खतरनाक असतात, जे त्यांच्यामुळे कितीतरी जणांचा घात होतो. 4 दिवसापूर्वीच माझा मित्र एका स्कूटी माग 5 किलोमीटर जाऊन आला, आणि 5 किलोमीटर गेल्यानंतर जेव्हा त्यानं ओव्हरटेक केलं तर तो हिरमुसून वापस आला. म्हटलं काय झालं, म्हटलं अरे मुलगा होता, ते केस मागून लांब, म्हणजे दादा दिदी वाटत होता ना, तर हे लांब केस वाढवणारे पोर फार खतरनाक असतात. शिकाऊ उमेदवार. आता हे जे शिकाऊ उमेदवार आहेत यामध्ये आपण काय म्हणतो त्याला, अप्रेंटिस असा हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल बघा. आता याच्यासाठी शासकीय सेवेतील नोकरीच्या दृष्टीने, शासकीय सेवेत जर नोकरी पाहिजे असेल तर शासकीय सेवेतील नोकरीच्या दृष्टीने एखाद्या व्यवसायाचं किंवा एखाद्या व्यवसायाचं प्रशिक्षण घ्यायचं, एखाद्या व्यवसायाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा धंद्यामधील प्रशिक्षणासाठी एखादं घेणं आवश्यक आहे, तर तिथं पाठवलेली व्यक्ती दृष्टीने एखाद्या व्यवसायाची किंवा एखाद्या धंद्याचे त्यांनी म्हटलेलं आहे, धंद्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलेली व्यक्ती. म्हणजे काय की त्यानं हे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला शासकीय नोकरी लागू शकते. म्हणजे त्याला प्रशिक्षण घेतल्यावर त्याला लगेच लागेल असं नाही. म्हणजे शासकीय नोकरी लागण्यासाठी, शासकीय नोकरीच्या दृष्टीने जर नोकरी लागण्यासाठी एखादं प्रशिक्षण आवश्यक आहे, एखादं ट्रेनिंग आवश्यक आहे, तर त्या ट्रेनिंगसाठी त्याला पाठवलं जातं.
आणि मग तो तिथे प्रशिक्षण घेतोय आणि ते प्रशिक्षण घेत असताना त्याला शासन मासिक विद्यावेतन देतं, त्याला स्टायफंड असं म्हणतात. मासिक विद्यावेतन देतं म्हणजे ठराविक रक्कम देते की तुम्ही 6 महिने इथं जर ट्रेनिंग केली तर शासनामार्फत तुम्हाला समजा 10,000 रुपये स्टायफंड दिलं जाईल म्हणतात बघा. हे स्टायफंड जे आहे, स्टायफंड म्हणजे पेमेंट नाही, म्हणजे तुमचं ते विद्यावेतन आहे, तुम्ही शिकण्यासाठी शासनानं दिलेली ठराविक रक्कम. मग आता ते शिकल्यानंतर जॉब लागणं कंपल्सरी आहे का? नाही. जेव्हा जागा निघतील, काही परीक्षा निघतील, ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल, त्याच्यात यशस्वी झाला तर मग तुमचा विचार केला जाईल किंवा तुम्हाला तिथे घेतलं जाईल. म्हणजे तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं म्हणजे जॉब लागला का? नाही. बरेच जण इथे केसाला गळा कापतात बघा, बरेच पोरं अप्रेंटिसशिपवर असतात आणि तिथं गेल्यानंतर इथं नोकरी द्यायचं, लग्न जमत नसते, गेलो तिथं आता हे झालं की 2 लाखाची पगार आहे म्हणतात. हे शिकायला गेले आणि ते बिचारे फसून जातात आणि त्याच्यानंतर हे 6 महिने वापस येते करपलेलं तोंड घेऊन तसलंच. नंतर काय लागलं, काय झालं, अजून ऑर्डर निघाय नाही, सरकारचं काम आहे, आता थोडंच होते, बेगीनं थोडीच होते. 1-2 वर्ष त्याला लेकरू बाळ होते, झालं, नंतर काय सोडता येत नाही, काय नाही करपलेल्या वांग्याला. अशा बऱ्याच जणांनी केसाने गळे कापलेत. आता हे जे आहे शासकीय सेवेतील नोकरीच्या दृष्टीने व्यवसायाचे किंवा धंद्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवलेली व्यक्ती आणि जिथं पाठवली जाते त्या कंपनी सोबत एक करार करावा लागतो, अग्रीमेंट करावं लागतं. शासन काय करते की त्या कंपनी सोबत करार करते, आम्ही हे असे 50 उमेदवार पाठवणार आहोत, त्यांना जे काही तुम्ही तिथे ट्रेनिंग करू द्या, त्यांना अशा पद्धतीने खर्च देणार आहोत. मग मोठ्या मोठ्या कंपनीज असतात बघा, म्हणजे शासनाला समजा इलेक्ट्रिशियन्सच्या जागा भरायच्या असतील, मग त्याला इलेक्ट्रिकचं काम जमलं पाहिजे ना. मग ते इलेक्ट्रिकचं काम जमण्यासाठी शासन काय करते की या कंपनीमध्ये जा, इलेक्ट्रिशियनचं काम कर, तिथं शिकून घे, मग तिथं जे काही आहे तो त्याला विद्यावेतन दिलं जातं, त्या कंपनीशी करार केला जातो आणि मग तो तिथे शिकल्यानंतर मग शासन जेव्हा परीक्षा काढेल त्यात तो यशस्वी झाला पाहिजे आणि यशस्वी झाल्यानंतर सोबत त्याला जो काही त्याचा जो कोर्स होता, जे काही प्रशिक्षण होतं ते त्याचं कम्प्लीट झालेलं असतं. मग त्याच्यासाठी जे काही उमेदवार पाठवले जातात त्यांना शिकाऊ उमेदवार म्हणतात. त्या उमेदवारांना काय दिलं जातं, मासिक वेतन, मासिक विद्यावेतन दिलं जातं, स्टायफंड दिलं जातं आणि याचा जो कायदा आहे अप्रेंटिस नियम व अटी हा सुद्धा 1981 चाच आहे. 1981 चा हा अप्रेंटिस नियम व अटी, जे शिकाऊ उमेदवार जो आहे तो 1981 चा आहे. हा शासकीय कर्मचारी नसतो किंवा यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला शासनाच्या सेवेत घेतलं जात नाही किंवा रिक्त पदावर नियुक्ती केली जात नाही. याला स्टायफंड दिलं जातं, याला मासिक विद्यावेतन दिलं जातं, त्याला शिकाऊ उमेदवार असं म्हणतात, त्याला शिकाऊ उमेदवार असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथी व्याख्या काय आहे, लेखा परीक्षा अधिकारी. लेखा परीक्षा अधिकारी, लेखा परीक्षा अधिकारी, लेखा परीक्षा अधिकारी. हा जो लेखा परीक्षा अधिकारी म्हणजे काय, तर हा कॅग म्हणजे भारताचा जो कॅग आहे, कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, भारताचा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, नियंत्रक व महालेखा परीक्षक, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यांनी नियुक्त केलेला लेखाविषयक अधिकारी. म्हणजे तुम्हाला विचारतील की लेखा परीक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करते, लेखा परीक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करते, तर कॅग करते. हे लक्षात कसं ठेवायचं, तू लेखा परीक्षा केलीस का ग, तू लेखा परीक्षा केलीस का ग, कॅग. ती म्हणली हो ग, माझ्या ऑफिसचं लेखा परीक्षण झालेलं आहे ग.
आमच्या लेखा परीक्षणामध्ये काही अडचण नाही ग. तुमच्या इथं ल कसं आहे ग? का ग? लेखा परीक्षा केलीस का ग? मग लेखा परीक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करते? कॅग. कॅग म्हणजेच काय? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. कंट्रोलर नाही, कंट्रोलर आहे ते. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल हा नियुक्त करतो ह्या लेखा परीक्षा अधिकाऱ्याची. म्हणजे त्या भागासाठी ठराविक भागासाठी ज्यांची नियुक्ती या लेखा परीक्षा अधिकाऱ्याद्वारे केली जाते त्या अधिकाऱ्याला लेखा परीक्षा अधिकारी असं म्हटलं जातं. आणि मग आता हा काय करतो की संबंधिताच्या ज्या काही सेवा असतात मग ते सेवा पडताळणी करण्याचं काम या लेखा परीक्षा अधिकाऱ्याचं आहे. बघा, सेवा पडताळणी करून घ्या म्हणतात की नाही, तर ह्या सेवा पडताळणी कोण करते? लेखा परीक्षा अधिकारी करतो. तो त्या विशिष्ट भागासाठी या कॅगद्वारे काय नियुक्त केला जातो. त्या कॅगद्वारे त्यांची नियुक्ती केली जाते त्या मंडळासाठी, त्या विभागासाठी. आणि हा जो आहे राज्य कोषागारातून जे लोक वेतन घेतात त्या सर्वांसाठी हा सेवा पडताळणीचं काम करतो. राज्य कोषागारातून म्हणजे राज्याच्या निधीतून जो काही जे लोक वेतन घेत असतात त्या सर्वांचं सेवा पडताळणी करण्याचं काम या लेखा परीक्षा अधिकाऱ्याचं आहे. मग आपण व्याख्या केवळ वाचून दाखवत नाहीये किंवा तितकीच माहिती देत नाही, तर त्याच्याविषयी डिटेल माहिती देतो. कारण जेणेकरून कुठलाही प्रश्न त्यांनी विचारला एमपीएससी वाल्यांनी तरी सुद्धा आपल्याला त्याचं परफेक्ट उत्तर आलं पाहिजे. पण लेखा परीक्षा अधिकारी याची नियुक्ती कोण करते? का ग? लेखा परीक्षा झालं का ग? कॅग. ओके, हा त्या भागापुरता नियुक्त केले असं त्याचं काम काय? तर तो त्या भागातील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या सेवा पडताळणी करून देतो. आणि मग सेवा पडताळणी पुन्हा कुणाची करतो? जे राज्य कोषागारातून वेतन घेतात त्या भागातले त्या सर्वांसाठी हा जो आहे लेखा सेवा पडताळणीचं काम करतो कोण? लेखा परीक्षा अधिकारी. याची नियुक्ती कोण करते? कॅग. याची नियुक्ती कोण करते? कॅग. पुढची व्याख्या. व्हॉट इज मीन बाय व्याख्या? सोपी गोष्ट आंबेडकरांनी सांगणे, दॅट इज व्याख्या. ओके, त्याच्यानंतर संवर्ग. केडर मागे पण पाहिलेले आपण बघा. संवर्ग आणि याच्यामध्ये काय की एखाद्या विशिष्ट भागातील सेवेच्या विशिष्ट भागातील कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपाची जी काही पद आहेत, तात्पुरत्या स्वरूपाची किंवा कायम स्वरूपाची वेळोवेळी मंजूर केलेली अस्थायी पदे यांचा समूह. मग आता काय सांगितलेले? एखाद्या सेवेच्या भागातील सर्व्हिसेस, त्या सर्व्हिसेससाठी कायम किंवा अस्थायी स्वरूपाची जी काही मंजूर केलेली पदे आहेत त्यांचा समावेश या संवर्गामध्ये होतो. ओके, म्हणजे आता आरोग्य सेवा आहे. मग आरोग्य सेवेमध्ये जी काही विविध पदे येतात, मग आरोग्य सेवेत मग कुठलं झालं? आता हे आरोग्य सेवेमध्ये मग आता आरोग्य अधिकारी असेल किंवा इथं आहे आरोग्य अधिकारी, त्याच्यानंतर इथे जे काही आरोग्य कर्मचारी असतील मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या काही नर्स आहेत. तर ही याच्यातली समजा हे आरोग्य अधिकारी हे कायम पद आहे, स्थायी स्वरूपाचं आहे, स्थायी स्वरूपाचे. नर्सेस वगैरे समजा एक उदाहरण देतो बरं, म्हणजे काही त्यांनी अस्थायी स्वरूपासाठी पद भरलेली असतील. मग आता ही जी पद जी काही मंजूर झालेली आहेत त्या सर्वांचा समावेश संवर्ग यामध्ये येतो, केडर याच्यामध्ये येतो. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी म्हटले एक स्वतंत्र घटक म्हणून मंजूर केली एखाद्या सेवेतील किंवा सेवेच्या भागातील पदसंख्या. एखाद्या सेवेतील किंवा सेवेच्या भागातील
पदसंख्या, सेवेच्या भागातील पदसंख्या. ओके. मग स्वतंत्र घटक म्हणून मंजूर केलेली, स्वतंत्र घटक म्हणून मंजूर केलेली, स्वतंत्र घटक म्हणून मंजूर केलेली म्हणजेच काय, थोडक्यात मंजूर केलेली पदे, मंजूर केलेली पदे कुठली, स्थायी अस्थायी पदे, कुठली, एखाद्या सेवेतील किंवा सेवेच्या भागातील, त्याला काय म्हटलं जातं, संवर्ग असं म्हणतात. आता हे कशामध्ये येतं, केडर या व्याख्यामध्ये येत. 6वी व्याख्या आहे. एकूण 52 व्याख्या आहेत बरं, आणि त्या 52च्या 52 घेणार आहोत आपण. ते तसे घेणार नाही, काही महत्वाच्या वगैरे नाही. आपण आपलं एक वैशिष्ट्यच आहे, आपण एक तर घेतच नाही आणि घेतलं तर पूर्णच करतो. आपल्याला ते मधला कार्यक्रम जमतच नाही, त्याच्यातल्या काहीतरी थोड्याच घ्यायच्या नाही, सगळंच शिकवायचं, पद्धतशीर शिकवायचं, आरामशीर शिकवायचं, गडबड करायची गरज नाही. अजून 4 ते 5 महिने कालावधी आहे. त्याच्यामुळे उगाच गोंधळ जाऊन सर हे राहिले, सर ते राहिले. व्यवस्थित कर बबन. आधी जे टाकलेले आहेत व्हिडिओ ते सगळे पहा. पेपर 1चा 90% सिलेबस संपलेला आहे. पेपर 2चे पण आपल्याला 2 नियम झालेले आहेत. राज्यघटनेचं घेतलेलं आहे. इंग्लिशचे पण व्हिडिओ टाकले चाललेले आहेत. टेस्ट पण घेतले जाते. दर शनिवारी बरेच जण टेस्ट देत नाहीयेत. जे देत आहेत त्यांचं अभिनंदन. म्हणजे जवळपास आता 60% जण. टेस्ट का द्यायची, आपल्याला आपलं मूल्यमापन करता येतं. आणि ऍपवर टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला जेवढ्याने टेस्ट दिली त्याच्यात तुमचा नंबर कितवा हे पण लक्षात येतं लगेचच. जे आपल्याला टेस्ट दिल्यानंतर आपण कुठे आहोत हे लक्षात येतं, म्हणून टेस्ट देणं कंपल्सरी आहे. ओके. जास्तीत जास्त जणांनी टेस्ट द्या. सोबतच टेस्ट सिरीज सुद्धा आपण सुरू केलेला आहे. नेक्स्ट आता बघूयात आपण शिबिर सरंजाम. शिबिर सरंजाम, त्याच्यामध्ये शिबिर सरंजाम आणि शिबिर सामग्री आहे. शिबिर सरंजाम आणि 7वा आहे शिबिर सामग्री. शिबिर सरंजाम आणि शिबिर सामग्री. बघा आता कर्तव्य करत असताना म्हणजे त्या सर्व्हिसचा भाग असताना बऱ्याच ठिकाणी कॅम्प्स घ्यावे लागतात. शिबिर म्हणजे काय, थोडक्यात कॅम्प. आता हे जे कॅम्प आहेत, आरोग्य विभाग कॅम्प आयोजित करते, त्याच्यानंतर कृषी विभाग कॅम्प आयोजित करते, त्याच्यानंतर हे जे कॉलेजेसचे असतात बघा, NSS चे कॅम्प असतात त्यांचे. आणि मग त्या कॅम्पसाठी मग आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे कॅम्प एकाच ठिकाणी असतात का नाही, म्हणजे एका गावात आरोग्य विभागाचं शिबिर लागलं, त्या गावामध्ये घोषणा केली जाते की जे काही खरुज वगैरे झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर महादेवाच्या मंदिराच्या इथे येऊन थांबावे, तुम्हाला मलम दिला जाईल. ओके नाही, मलम देणाऱ्याला नंतर खरुज होते, कारण यांचं इतकं खतरनाक खरुज असते. ही जी लोक आहेत बघा, कुठेतरी कुंड असते, त्या कुंडामध्ये उडी मारते आणि मग कमी झालं म्हणून बाहेर सांगतात, माय ते कुंडाचं पाणी लय चांगलं आहे, माझं पोर कर खाजू लागलं होतं तिथं उडी मारली आणि त्याचं कमीच झालं, काहीतरी आहे माय देवाचंच. ऍक्च्युअली तिथं उडी मारल्यानंतर जे काही गरम पाणी असतं ते कशाचं असतं, त्याच्यामध्ये फॉस्फरस असते, सल्फर असते सॉरी. आणि ते सल्फर जे आहे ते सल्फर हे त्वचा विकारावर काम करते आणि म्हणून त्याचा त्वचा विकार कमी होतो. आपल्याकडे विज्ञान फार कमी माहिती आहे आणि जिथे विज्ञान माहिती नसतं तिथे अज्ञान पसरत असतं. आणि सध्याला देशामध्ये तर अज्ञानाची परिसीमा गाठल्या चालली आहे. म्हणजे परवाच एक व्हिडिओ पाहिला मी, ते मेटल डिटेक्टर असते की नाही, जिथून मॉलमध्ये जायचे, म्हणजे आपण म्हणतो की नाही ग्रामीण भागामध्येच अंधश्रद्धा नाही, शहरी भागामध्ये सुद्धा त्या मेटल डिटेक्टरला एकानं सहज हात लावला आणि ते पुढे गेलं तर बाकी सगळेजण त्याला हात लावून मध्ये चालले. आणि आपला भारत हा अशा लोकांना घेऊन विश्वगुरु बनणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करूच नका. जे एक कुत्र, त्याला जो रोग होतो आणि त्या व्याधीमुळे तो सारखं गोल गोल फिरतो एकाच ठिकाणी, आणि मग त्या गोल गोल फिरणाऱ्या कुत्र्याची पूजा करण्यासाठी लोक गोल गोल फिरतात. असा माझा देश आहे आणि हा देश नक्कीच विश्वगुरु बनणार आहे.
एका कचरा कुंडीवर कुणीतरी एक हार आणून टाकते त्या कचरा कुंडीमध्ये आणि मग त्या कचरा कुंडीचीच पूजा करणारा माझा देश आहे. कुणीतरी एक भोंदू चिठ्ठी लिहून दाखवतो, तुझ्या मनात काय आहे ते सांगतो म्हणतो. तिथे 7-8 लाखाची पब्लिक तिथे जाते आणि या लोकांना घेऊन माझा भारत विश्वगुरु बनणारच आहे. त्या भोंदूला पुलवामा अटॅक कधी होणार आहे हे माहिती नसतं, त्या भोंदूला संसदेवर हल्ला कधी होणार आहे हे माहिती नसतं, पण तो तुम्हाला पाहून तुमची चिठ्ठी लिहू शकतो, कारण त्या भोंदूची कुणासोबत ओळख आहे, भगवान हनुमंत त्यांना भेटतात आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. अशी 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 जमात माझ्या देशामध्ये आहे आणि हा माझा देश या लोकांना घेऊन नक्कीच विश्वगुरु बनणार आहे. झाडातून पाणी पडत एका फांदीतून आणि मग तिथं पाणी पडल्यानंतर तो दैवी चमत्कार समजून तिथं कुंकू हळद घेऊन लावून तिथं त्या झाडाचीच ओटी भरणाऱ्या माझा भारत आहे. अशा सगळ्या लोकांना घेऊन आमचा भारत नक्कीच विश्वगुरु बनणार आहे. की नाही? जिथं लहान मुलं 8-8, 9-9 वर्षांची मुलं आता खोट्या अध्यात्माचा आधार घेऊन आध्यात्मिक गुरु बनतात, त्या मुलांना प्रमोट करणारा जमात माझ्या देशामध्ये आहे आणि ह्या मुलांमुळे माझा देश महासत्ता बनणार आहे, त्याच्यात मला किंचितही संशय नाही. आणि हे सगळं पाहत असताना मी पांढरपेशीत जमात डोळे मिटून पाहत राहणार आहे. का? कारण माझा देश महासत्ता बनणार आहे या लोकांना घेऊन. शिबिर सरंजाम, शिबिर संग्राम, कधी कधी माणूस म्हणून घेण्याची सुद्धा लाज वाटते, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एप्स्टीन फाईल्स जर तुम्ही ऐकलेले असाल तर पाहिलेलं असाल, 7-8 वर्षाच्या मुलींचं अत्याचार केलेला आहे, त्यांना मारून टाकलेलं आहे. जे तुम्ही खरंच म्हणजे आपण कुठल्या वातावरणात वाढतोय, अस्वस्थ होतो माणूस मध्ये. आणि अशा हजारो मुली एका प्रायव्हेट आयलंडवर नेल्या जातात आणि ह्या जेव्हा भेदरलेल्या असतात, घाबरलेल्या असतात आणि त्या घाबरल्यानंतर त्यांचं जे रक्त असतं ते रक्त काढून ते उकळून त्याच्यापासून ते जे काही हार्मोन्स येतात त्यांचे, त्या हार्मोन्स त्या रक्तामध्ये असतात आणि ते 1 लिटरचे जे हार्मोन्सची जी किंमत आहे ती जवळपास 17,000 कोटी रुपयांची असते. आणि ते 17,000 कोटी रुपयांना ते 1 लिटर रक्त विकलं जातं. आणि ते घेण्यासाठी तिथे कोण कोण जातंय याची यादी जर तुम्ही पाहिली असेल, ज्यांना आजपर्यंत आपण आदर्श मानत होतो ती लोक तिथे जातात. बिल गेट्स तिथे आहे, त्याच्यानंतर क्लिंटन तिथे आहे, तिथं तो स्टीफन हॉकिन्स सुद्धा आहे की ज्याचा फक्त 1 डोळा आणि 1 बोट या 2च गोष्टी हलतात, तो तिथे जातोय. भारतामधल्या लोकांचे सुद्धा तिथे नाव आहे. तरी सुद्धा आम्हा भारतीयांना ते खरं वाटणारच नाही, कारण आमच्यामध्ये उन्नाव पीडितांना जे काही अत्याचार होतात, गुजरातमध्ये बलात्काऱ्यांना सुटका झाल्यानंतर त्यांची हार घालून स्वागत होते, त्या देशामध्ये एप्स्टनच्या विरोधात काही वातावरण निर्माण होईल अशी कुठलीही सुतराम शक्यता नाही. जो राम रहीम, जो आसाराम, हे बलात्कारी लोक ज्यांना कन्व्हिक्शन झालेलं आहे, त्याला वेळोवेळी पॅरल भेटते, ते वेळोवेळी बाहेर येतात. आणि जिथं सोनम वांगचुक सारखा व्यक्ती जेलमध्ये सडतो, जिथं कुठल्याही सामाजिक व्यक्तीला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की नाही, त्या देशामध्ये एप्स्टन हा जनरल विषय आहे. जे इव्हन एक पत्रकार आहे नमिता जोशी नावाची, आणि ती येऊन त्या एप्स्टनचं समर्थन करते की ठीक आहे तो बलात्कारी होता, त्याला
कन्व्हिक्शन झालेलं होतं, तरी सुद्धा तो एक पॉवर डीलर होता. तो सत्तेची डील करायचा. मग त्याचं प्रायव्हेट लाईफ आणि त्याचं प्रशासकीय लाईफ, प्रोफेशनल लाईफ हे आपण वेगळं केलं पाहिजे. म्हणजे ही जमात आहे आज आपल्या देशामध्ये की जी कुठल्याही बाबीचं समर्थन करते मालकाला खुश करण्यासाठी. त्या देशामध्ये इप्स्टनच्या विरोधात कोण आवाज उठवणार आहे? पण एक लक्षात ठेवा, आपण सर्वच जण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही. जरी ह्या गोष्टी कळून सुद्धा आपल्याला चीड येत नसेल, आपल्याला राग येत नसेल तर. आणि त्या मुली कुठल्या होत्या माहिती का? की ज्या मुलींना घर नाहीये, ज्या मुली अनाथ आहेत, ज्या मुली एखाद्या संस्थेमध्ये राहतात, ज्यांची कुणी दाद घेत नाही, अशा मुलींना जाळ्यात ओढून त्यांनी केलेलं आहे. हे दुष्कृत्य करणारी ही सगळी हरामखोर तिथे होती. त्यामध्ये भारतातल्या मंत्र्याचं नाव आहे. तो समोर येऊन सांगतो, हो मी भेटलो, सांगतो तो 3 ते 4 वेळेस मी भेटलो, पण मी यासाठी भेटलो. एक मोठा उद्योगपती त्याचं नाव आहे. जगामध्ये याच्या विरोधात विचारणा होते संबंधिताला, पण माझ्या देशात विचारणा होणार नाही, कारण माझा देश विश्वगुरु होणार आहे. आणि येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत ना, नक्कीच आपल्याला विचारतील की ह्या गोष्टी होत असताना तुम्ही कुठे करत होतात. आणि त्यावेळेस सगळ्यांनाच फार जड जाणार आहे पुढच्या पिढीला. शिबिर सरंजाम, भारत रत्नाचं पण नाव आलेलं आहे आपल्या एका, तो क्रिकेट मधला बुटकाचा. शिबिर सरंजाम आणि शिबिर सामने. कारण काय आहे ना माहिती काय, की या लोकांना आता कळालेलं आहे की आपली बाजू घेणारे मूर्ख लोकांच्या टोळ्या आता तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण काहीही जरी केलं तरी काहीच होणार नाही. म्हणजे कुठलीही व्यक्ती, म्हणजे उच्च स्थानावर असणारी व्यक्ती नालायकासारखं कधी वागतात, जेव्हा ते खाली नालायकांच्या टोळ्या निर्माण करतात, त्यांना सपोर्ट करणारे. त्या कुलदीप सेंगरच्या बलात्काराच्या समर्थनार्थ महिला मोर्चा काढून येते. एक महिला समोर येते की तो काय आहे, निर्दोष आहे. त्यांना कळतं की हे नालायक लोक तयार झाले, तर आता आपल्याला काहीही करण्यापासून धोका नाहीये. आपल्या सत्तेला कुणीच धक्का लावू शकत नाही, कारण या सगळ्या भारतातल्या लोकांना आपण जाती आणि धर्मामध्ये मस्त वाटलेलं आहे आणि त्याची फळ आता आपल्याला गोड मिळणार आहेत. पण हिटलरचा सुद्धा अंत झाला होता आणि तो अंत तिथले जनतेनं केला होता. त्यामुळे जनतेला काय योग्य काय अयोग्य हे ओळखता आलं पाहिजे. कारण जर तुम्ही ओळखलं नाही तर हा माझा देश एक दिवस नक्कीच रसातळाला जाईल. शिबिर सरंजाम. आता ही जी शिबिर सरंजाम म्हणजे काय, यामध्ये बघा शिबिर हलवण्यासाठी लागणारी साधन सामग्री. बघा, शिबिर सरंजाम आणि शिबिर सामग्रीमध्ये फरक. हा शिबिर हलवण्यासाठी एका ठिकाणाहून शिबिर हलवण्यासाठी जी काही साधन शिबिर हलवण्यासाठी जी काही वाहतूक म्हणजे वाहने लागतात, तर त्यांचा समावेश या शिबिर सरंजाम मध्ये केला जातो. आता ही साधन सामग्री कुठली कुठली? शिबिर हलवण्यासाठी लागणारी साधन सामग्री. आणि याच्यामध्ये केवळ वाहने हे तर येतात सोबत. बैल असतील, बैलावर न्यायचे घोडे असतील, तर या घोड्यांचा सुद्धा समावेश या शिबिर सरंजाम मध्ये होतो. त्याच्यानंतर उंट आहेत, गाडीवान आहेत. उंट, गाडीवान, हमाल, तंबू ठोकणारे. मला अमेरिकेतील जनतेला खरंच सल्यूट करावं वाटतं. म्हणजे मी आजपर्यंत अमेरिकेचा एवढा चाहता नव्हतो, पण ज्या दिवशी या फाईल ओपन करायला त्यांनी दबाव आणला, अमेरिकेच्या न्याय विभागानं ओपन केलेल्या त्या फाईल्स आहेत बघ,
आणि केव्हा ओपन केल्या, जेव्हा त्याच्यातला मुख्य आरोपी हा त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. सल्यूट, त्या लोकांना खरंच सल्यूट आहे. तेव्हा त्यांनी त्याला ते ओपन करायला लावलं. म्हणजे हा दबाव असतो ज्या जनतेच्या मेंदूमध्ये, डोक्यामध्ये खराच मेंदू असतो. मेंदूमध्ये गोबर भरलेल्या लोकांकडनं आपण अशा गोष्टींची अपेक्षा करूच शकत नाही. मग हे सगळे काय साधन सामग्री, आता कुठली त्या शिबिर हलवण्यासाठी जी साधन सामग्री लागते त्यामध्ये जी काही वाहन आहेत, बैल आहेत, घोडे आहेत, उंट आहेत, गाडीवान आहेत, हमाल आहे, त्याच्यानंतर तंबू ठोकणारे जे काही लोक आहेत त्या सर्वांचा, नोकर यांचा समावेश होतो. आता यामध्ये कुणाचा समावेश होत नाही? खाजगी किंवा ज्यादा नोकर यांचा समावेश होत नाही. खाजगी नोकरांचा समावेश होत नाही, ज्यादा नोकरांचा समावेश होत नाही. मग शिबिर सरंजाम म्हणजे काय? शिबिर हलवण्यासाठी जी काही साधन सामग्री लागते, शिबिर हलवण्यासाठी जी काही साधन सामग्री लागते त्या साधन सामग्रीला काय म्हणतात? शिबिर सरंजाम असं म्हणतात. त्याच्यानंतर शिबिर सामग्री म्हणजे काय? तर त्या शिबिरामध्ये जे काही सामान आहे किंवा ज्या काही फर्निचरच्या वस्तू आहेत, मग शिबिर सामग्री शिबिरामधील सामान. आता त्या सामानामध्ये फर्निचर असेल किंवा जो काही तंबू असेल, तंबू, फर्निचर ही सगळी सामानच आहेत ना. त्याच्यामध्ये मग टेबल असेल, खुर्च्या असतील, हे सगळं या शिबिर सामग्रीमध्ये येते. सरंजाम ते सामान हलवण्यासाठी लागणारी सामग्री, आणि शिबिर सामग्री म्हणजे त्या शिबिरामध्ये असलेलं सामान, मग शिबिर सरंजाम, शिबिर हलवण्यासाठी जी काही साधन सामग्री लागते त्याच्यामध्ये वाहने आहेत, बैल आहेत, घोडे आहेत, उंट, गाडीवान, हमाल, तंबू ठोकणारे. त्याच्यानंतर कोणाचा समावेश होत नाही? खाजगी किंवा ज्यादा नोकरांचा समावेश होत नाही. शिबिर सामग्रीमध्ये जे काही सामान आहे त्या सामानाचा यामध्ये समावेश होतो. तंबू किंवा तंबू ठोकण्यासाठी जे आवश्यक सामान आहे तर ते याच्यामध्ये तंबू किंवा तंबू ठोकण्यासाठी लागणारा सामान, म्हणजे सामानाचा समावेश सामग्रीमध्ये, आणि हे सामान वाहून नेण्यासाठी ज्या काही बाबी लागतील त्याचा समावेश शिबिर सरंजाममध्ये. ओके, 8वी व्याख्या आहे. पूरक भत्ता. पूरक भत्ता म्हणजे काय? बघा, पूरक भत्ता म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट परिस्थितीत कर्तव्य पार पाडण्यासाठी जो काही अतिरिक्त खर्च असतो, अतिरिक्त खर्चाची भरपाई जी असते, तर त्याला पूरक भत्ता असं म्हणतात. काय म्हणजे त्यांनी विशिष्ट परिस्थितीत कर्तव्य पार पाडण्यासाठी जो काही भत्ता दिला जातो त्याला पूरक भत्ता असं म्हणतात. आता यामध्ये वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी देण्यात येणारा भत्ता. आता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वैयक्तिक खर्च भागविण्यासाठी दिला जाणारा भत्ता. म्हणजे हा उदरनिर्वाहासाठी हा भत्ता नसतो. ओके, उदरनिर्वाहासाठी हा भत्ता नसतो. म्हणजे हा त्या परिस्थितीमध्ये जो काही त्याचा वैयक्तिक खर्च झालेला आहे त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी, मग त्या वैयक्तिक खर्चाची भरपाई
त्या वैयक्तिक खर्चाची भरपाई करण्यासाठी हा भत्ता दिला जातो, त्याला पूरक भत्ता असं म्हणतात. विशिष्ट परिस्थितीमध्ये कर्तव्य पार पाडण्यासाठी, त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी याचा जो काही वैयक्तिक खर्च झालेला आहे, तर त्या वैयक्तिक खर्चाची भरपाई वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी हा भत्ता दिला जातो. हा भत्ता कशासाठी नाही? हा भत्ता उदरनिर्वाहासाठी नाही. मग कुठल्या कुठल्या भत्त्याचा याच्यामध्ये समावेश होतो? याच्यामध्ये स्थानिक भत्ता याचा समावेश होतो, किंवा आपण जो म्हणतो महागाई भत्ता याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून कशाचा समावेश होतो यामध्ये बघा, विशेष कर्तव्यासाठी मिळणारा भत्ता याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. याला जो आहे लोकल अलाउन्स असं म्हणतात. हा जो आहे स्थानिक भत्ता, लोकल अलाउन्स, आणि हा पूरक भत्ता याला कंपन्सेटरी अलाउन्स असं म्हणतात. कंपन्सेटरी. ओके, मग आता हा स्थानिक भत्ता, लोकल अलाउन्स, महागाई भत्ता, विशेष कर्तव्य पार पाडण्यासाठी मिळणारा भत्ता, या सर्व बाबी कशामध्ये येतात? या पूरक भत्त्यामध्ये येतात. म्हणजे एखादा असं ठिकाण आहे की तिथं रोगराई जास्त आहे, आणि मग तिथं रोगराई कमी करण्यासाठी तुम्ही तिथे गेलेले आहात, आणि तिथं तुम्हाला जास्त खर्च आलेला आहे. कशासाठी? तुम्ही स्वतःची काळजी घेण्यासाठी. आणि मग तो जो काही खर्च झालेला आहे तो तिथं भत्ता अलाउन्स, म्हणजे तिथं जाऊन जॉब जे करतात तर त्यांना हा अलाउन्स मिळाला जाईल. तो सगळ्यांना मिळेल का? नाही. त्या विशिष्ट परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुमचा जो काही वैयक्तिक खर्च झालेला असतो, आणि मग त्या खर्चासाठी तुम्हाला हा भत्ता दिला जाईल. मग याला काय म्हटलं जातं? पूरक भत्ता असं म्हणतात. महागाई भत्ता हा पूरक भत्ता आहे. लोकल स्थानिक भत्ता म्हणजे त्या ठिकाणी आदिवासी एरियात एखाद्या वेळेस तुम्ही गेला, तिथे काम करत असताना, त्या परिस्थितीचा सामना करत असताना तुमचा काही खर्च होत असेल, एक्स्ट्रा खर्च होत असेल, आणि त्यासाठी मग तुम्हाला तिथला स्थानिक भत्ता हा दिला जातो. मग हे सगळे कशामध्ये येतात? या कंपन्सेटरी अलाउन्स मध्ये येतात, पूरक भत्त्यामध्ये येतात. याचा हेतू हा उदरनिर्वाहासाठी हा भत्ता नसतो. तो कशासाठी असतो? विशिष्ट परिस्थितीत कर्तव्य पार पाडण्यासाठी किंवा विशिष्ट परिस्थितीचा सामना करण्यासाठी हा भत्ता दिला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आहे सक्षम अधिकारी. 9 सक्षम अधिकारी. सक्षम अधिकारी म्हणजे काय? आता हे नियम लागू करण्यासाठी किंवा या नियमाने जे काही अधिकार प्रदान केलेले आहेत, या नियमाने जे काही अधिकार प्रदान केलेले आहेत, त्या अधिकारांचा वापर करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेले अधिकारी त्याला सक्षम अधिकारी असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय? या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी ज्यांना शासनाने नियुक्त केलेलं आहे त्यांना सक्षम अधिकारी असं म्हटलं जातं. या नियमाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ज्यांना आहेत आणि त्यांची नियुक्ती कुणी केलेली आहे? शासनाने केलेली आहे, त्याला सक्षम अधिकारी, सक्षम प्राधिकारी असं म्हटलं जातं. नियम क्रमांक 10, व्याख्या 10, भारताचा किंवा राज्याचा एकत्रित निधी, त्याला कन्सॉलिडेटेड फंड असं म्हटलं जातं. एकत्रित निधी म्हणजे हा भारत म्हणजे आपल्या केंद्राचा
आणि राज्याचा. मग त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो? त्याच्यामध्ये बघा, भारताचं जे काही महसूल आहे, जे काही महसूल शासन जे काही टॅक्स द्वारे त्याला शासनाला जे काही उत्पन्न मिळतं त्या सर्व महसुलाचा याच्यामध्ये समावेश होतो. किंवा कर्जातून जी काही रक्कम शासन उभा करतं, म्हणजे त्याचं सेंट्रल पण आलं आणि राज्य पण आलं, तर त्या कर्जातून जी काही रक्कम उभारली जाते त्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर राजकोषीय पत्रे, ट्रेझरी बिल्स, राजकोषीय पत्रे विकून जी काही रक्कम शासन उभारतं तर त्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होतो. ट्रेझरी बिल्स ही विकून जे काही रक्कम उभारली जाते त्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होतो. ह्या सर्व बाबींचा समावेश या शासनाकडे जो होतो, म्हणजे कर्जाच्या परतफेडीने जी काही रक्कम, कर्जाची परतफेड याच्याद्वारे जी काही रक्कम, या सगळ्यांच्या द्वारे जी काही रक्कम एकत्रित गोळा होते त्याला कन्सॉलिडेटेड फंड असं म्हणतात. तर सगळ्यांपासून जी रक्कम मग केंद्राकडे गोळा झाली तर तो देशाचा कन्सॉलिडेटेड फंड, भारताचा एकत्रित निधी, आणि त्या राज्याकडे गोळा झाली तर तो त्या राज्याचा एकत्रित निधी असते कन्सॉलिडेटेड फंड. आता याचं कलम किती आहे तर कलम 266 नुसार हा निधी तयार करण्यात आलेला आहे. मग केंद्र व राज्याचा कन्सॉलिडेटेड फंड आहे 266 कलम हा भारताच्या एकत्रित निधीविषयी सांगतो. आणि 267 हा आकस्मिक निधी आहे. आकस्मिक निधी, भारताचा आकस्मिक निधी कलम किती 267. या दोन्ही मध्ये काय फरक आहे की हा खर्च करण्यासाठी अगोदर कायदेशीर मंजुरी लागते, म्हणजे संसदेची आणि विधान भवनाची, म्हणजे विधिमंडळाची मंजुरी लागते हे खर्च करण्यासाठी, आणि मंजुरी घेऊनच मग नंतर खर्च केला जातो. या आकस्मिक निधीचं काय आहे, हा आधी खर्च केला जातो आणि त्याच्यानंतर मंजुरी घेतली जाते. म्हणजे समजा भूकंप आलाय तर लगेच तिथं तात्काळ खर्च करणं आवश्यक असतं. संसदेचं अधिवेशन होईल, त्याच्यानंतर मग मंजुरी घेईल आणि मग खर्च करायची आणि नंतर मंजुरी घ्यायची. याच्या इथं नाही. इथं कसं आहे, अगोदर मंजुरी घ्यायची आणि नंतर खर्च, म्हणजे कायदेशीर मंजुरी पहिल्यांदा आणि नंतर खर्च. इथं अगोदर खर्च पहिल्यांदा, नंतर कायदेशीर मंजुरी. म्हणजे याची एक चावी, आकस्मिक निधीची एक चावी राष्ट्रपतीकडे आणि राज्यपालाकडे असते असं म्हटलं जातं. म्हणजे ते पहिल्यांदा खर्च करण्याची परवानगी दिली जाते आणि त्याच्यानंतर मग कायदेशीर मंजुरी घेतली जाते. 266 हे भारताच्या एकत्रित निधीविषयी आहे. 266 मग एकत्रित निधीचं कलम कोणतं, हा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. 266 कसं लक्षात ठेवायचं, दोन मित्र होते, ओके, दोन मित्र होते आणि मग ते एकत्रितपणे मॅच बघायचे आणि त्यांच्या आवडीचा प्लेअर होता कोण, आता घेऊ आपण अभिषेक शर्मा. दोघे जण एकत्रित मॅच बघायचे आणि जेव्हा ते दोघं जण एकत्रित मॅच बघायचे तेव्हा अभिषेक शर्मा छक्केच मारायचा. दोन मित्र जेव्हा एकत्रित मॅच बघायचे, दोन मित्र जेव्हा एकत्रित मॅच बघायचे तेव्हा काय, तो अभिषेक शर्मा छक्केच मारायचा. 266 एकत्रित निधी आणि त्याच्यानंतर आकस्मिक निधी 266. हे एवढंच लक्षात ठेवा. 266 हे ऑटोमॅटिक लक्षात राहतं. 266 त्याच्यानंतर संविधान, भारताचे संविधान. बॉयफ्रेंड त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घराकडे जातो. तर बाहेरच ओसरीवर
ओसरी ना घराच्या बाहेर, त्या ओसरीवर तिची गर्लफ्रेंड आहे, तिची आजी बसलेली त्याला दिसते आणि हा इथे असतो. हा इथे असतानाच ती लगेचच याला विचारते, अहो तुम्ही आनंद बक्षी यांचं डॅड ॲट होम हे पुस्तक वाचण्यासाठी आणलत का? हा मग तुम्ही आनंद बक्षी यांचं डॅड ॲट होम आणलेलं नाही. मी मृणाल यादव यांचं वेअर शुड आय वेट हे पुस्तक घेण्यासाठी आलेलो आहे तुझ्याकडून. ती म्हणते नाही ना, माझ्याकडे अपर्णा पाल यांचं अंडर द मँगो ट्री हे पुस्तक आहे. तो म्हणतो ठीक आहे, तू अमितेश कुमार यांचं कॉल यू इन 5 minutes हे पुस्तक वाचायला घेऊन ये असं म्हणून तो निघून जातो. ती आजी म्हणते, अरे बापरे, किती मुलगा हुशार आहे का, इतके पुस्तकं कसे वाचतो तू? पोरगी म्हणते, आजी हा जो मुलगा आहे हा आमच्या वर्गातला सर्वात इंटेलिजंट मुलगा आहे. तो प्रचंड पुस्तके वाचतो, त्याचं अवांतर वाचन खूप जास्त आहे, त्याला वाचनाची खूप आवड आहे. ती आजी म्हणते हो, मग त्याला सांग. ती म्हणते काय? तू मुंशी प्रेमचंद यांचं ओल्ड पीपल आर नॉट स्टुपिड हे पुस्तक अवश्य वाच म्हणावं. ओके नाही, ग्रँड मदर रॉक्स, जेनजी शॉक्स. ओके, व्हॅलेंटाईन स्पेशल. शुअर. नेक्स्ट पुढे आहे बघा, संविधान माणसाला माणूस म्हणून जगू देण्याचा अधिकार ज्या पुस्तकाने दिलेला आहे ते माझं सर्वात आवडतं पुस्तक म्हणजे संविधान, भारताचं संविधान. हे जर नसलं असतं ना संविधान, अजूनही आपली परिस्थिती ही किड्या मकोड्यासारखीच असली असती. आणि ज्या महामानवाने हे निर्माण केलेलं आहे त्या महामानवाचे माझ्या सहित समस्त भारतीयांवर अनंत उपकार आहे. कारण माणसाला माणूस म्हणून जगू देण्याचा अधिकार या पुस्तकाने दिलेला आहे. जे हे पुस्तक वाचेल त्याचं मस्तक कुठेही झुकणार नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा इतका परफेक्ट विचार केलेला आहे. म्हणजे विचार करा की ज्या काळामध्ये जवळपास 70% जनता अशिक्षित होती. म्हणजे बाबासाहेबांना विचारले का नाही की तुम्ही एवढं डिटेलिंग का केलेलं आहे, म्हणजे एवढं विस्तृत का लिहिले? त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की माझ्या देशातील जनता ही अशिक्षित अडाणी आहे आणि असं होऊ शकतं की माझ्या जनतेला शिक्षित लोक फसवू शकतात आणि त्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की जेणेकरून म्हणजे वंचितांना कधीच कुणी फसवू शकणार नाही, म्हणून मी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं बाबासाहेबांनी, त्यांचा एक लेख आहे की विद्येसोबत जर शील नसेल तर तुमची विद्या फुकाची आहे. म्हणजे तुमचं नॉलेज याच्यासोबत तुमचं शील म्हणजे तुमचं चारित्र्य जर चांगलं नसेल तर तुम्ही ती विद्या बेकार आहे. कारण त्यांनी सांगितलेलं होतं की घोटाळे जे करतील भविष्यात ते उच्च शिक्षित लोकच असतील, अडाणी लोकांकडनं घोटाळे होणार नाहीत. उच्च शिक्षित लोक मोठ्या प्रमाणात करतील आणि म्हणून त्यांच्या विद्येसोबत हे शील असलं पाहिजे. म्हणजे विचार करा किती दूरदृष्टी किती होती बाबासाहेबांना. आणि हे महामानव कुठले एका जाती धर्माचे नसतं. पण संविधान म्हणजेच काय? भारताचे संविधान. त्याच्यानंतर नेक्स्ट, पहिल्या नियुक्तीची तारीख.
12वी व्याख्या आहे, पहिल्या नियुक्तीची तारीख. आता पहिल्या नियुक्तीची तारीख म्हणजे काय? थोडक्यात रुजू होण्याची तारीख, म्हणजे त्यामध्ये रुजू झाल्याची तारीख आहे. आता शासकीय सेवेमध्ये पहिल्या पदावर प्रारंभ केल्याची तारीख. थोडक्यात काय? शासकीय सेवेत पहिल्या पदावर रुजू होण्याची तारीख. मग यामध्ये समजा तुम्ही 2003 ला 19 सप्टेंबरला शासकीय पदावर रुजू झाला, तर तुमची पहिल्या नियुक्तीची तारीख कुठली असेल? आता पहिल्या नियुक्तीची तारीख 19 सप्टेंबर 2003. आणि जर तुम्ही तुमचं प्रमोशन झालेलं आहे 2011, ओके, मग आता पदावर तुम्ही आता इथं समजा तुम्ही शिक्षक म्हणून हे झालेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही गट शिक्षण अधिकारी झालेला आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला विचारलं की 2013 ला तुम्हाला विचारलं की पहिल्या नियुक्तीची तारीख कुठली? ह्या 2011 नाही करायची, म्हणजे समजा तुम्ही 15 जानेवारी 2011 ला गट शिक्षण अधिकारी म्हणून रुजू झालेले आहात. मग शासकीय सेवेतील पहिल्या पदावर रुजू होण्याची तारीख कुठलीही नाही, तर ही 19 सप्टेंबर 2003. 19 सप्टेंबर 2003 ही शासकीय सेवेत तुमची रुजू होण्याची तारीख, पहिल्या पदावर नियुक्तीची तारीख. म्हणजे निवृत्ती वेतनासाठी सेवा म्हणून जी तारीख गृहीत धरली जाते, याच्यामध्ये निवृत्ती वेतनासाठी कुठली पकडली जाईल? ही म्हणजे ही सर्व्हिस जोडल्यानंतर निवृत्ती वेतनासाठी कुठली तारीख पकडली जाईल तुमची? 19 सप्टेंबर 2003. मग जे काही तुमची रिटायरमेंट आहे, तर रिटायरमेंटसाठी जी पहिल्या नियुक्तीची तारीख पकडली जाते, पहिल्या नियुक्तीच्या तारखेचं महत्व कशासाठी? तर निवृत्ती वेतनासाठी जी तारीख पकडली जाते ती पहिल्या नियुक्तीची तारीख असते. आणि मग पहिल्या नियुक्तीची तारीख म्हणजे काय? शासकीय सेवेत पहिल्या पदावर जिथं रुजू झालेले ही तारीख म्हणजे पहिल्या नियुक्तीची तारीख. मग पहिल्या नियुक्तीची तारीख ही निवृत्ती वेतनासाठी सुद्धा गृहीत धरली जाते. नेक्स्ट पुढे आहे बघा, पुढची व्याख्या आहे 13वी व्याख्या, दिवस. आता ही पहिल्या नियुक्तीची तारीख आहे, तिची सेवा पुस्तकात नोंद घ्यावी लागते. बरं, सेवा पुस्तकात नोंद घ्यावी लागते. म्हणजे ती नोंद घेतल्यानंतर मग पुढे सेवानिवृत्ती कधी ही त्या तारखेवरून काय काढलं जातं. दिवस असे की कोणी माझा नाही, मी कोणाचा नाही. खरेंची गाणी आहेत बघा, काही काही गाणे फारच छान आहेत. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. त्यांचा कार्यक्रम जर तुम्ही अटेंड केला असेल तर एक वेगळ्याच दुनियेमध्ये आपण जातो, ओके नाही? ते छोटी कोमेजून निजलेली एक छोटी परी, तर ते थकलेल्या बाबाची ही कहाणी तुला, ते गाणं आहे का? जे फारच सुंदर गाणं आहे. हा, दिवस म्हणजे काय? तर एका मध्यरात्रीपासून सुरू होणारा व दुसऱ्या मध्यरात्रीत संपणारा कालावधी. एका मध्यरात्रीपासून सुरू होणारा व दुसऱ्या मध्यरात्रीत संपणारा कालावधी. एका मध्यरात्रीपासून सुरू होणारा व दुसऱ्या मध्यरात्री संपणारा कालावधी म्हणजेच
म्हणजेच दिवस होय, म्हणजेच दिवस होय. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे आहे बघा, कर्तव्य. कर्तव्य. आता दिवस याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, दिवस म्हणजे काय. तर मला असं विचारतात का मला, दिवस दिवस म्हणजे दिवस, उजेड झाला आणि अंधार पडला तर त्या उजेडामधला आणि त्या अंधारामधला जेवढा करायचा दिवस. त्यांचे ऑप्शन्स कसे असतात माहिती का, सकाळी 6 ते सायंकाळी 6, ओके, दुपारी 12 ते रात्री 12, त्याच्यानंतर सकाळी 5 ते रात्री 12, असं काही देते. आणि मग इथं कन्फ्युजन होतं, तर मध्यरात्र लक्षात ठेवायची, 12 वाजता, रात्रीची 12, अमावास्या नाही असतात. की नाही, तुमचा भूतावर विश्वास आहे की नाही, नाहीये तुमचा, तुमच्यावर विश्वास नाही, अवघडच आहे राव. स्वतःवर विश्वास ठेवत चला. स्वतःवर विश्वास असला पाहिजे माणसाचा. भूत असतंय का, तर नाही. बरं आहे, हे निव्वळ अंधश्रद्धेचे चोचले आहेत सगळे, म्हणजे जे त्या अंधश्रद्धेमुळे लोकांना इतकं वेड्यात काढलं जातं, मग त्याच्यावर ते करणी करणे, भूत येते वगैरे वगैरे वगैरे, अवघडच कार्यक्रम. आता महाराष्ट्रात एक गाव आहे, त्यांनी त्या स्मशानभूमीमध्ये वाचनालय सुरू केले आणि तिथली सगळी लेकरं तिथे अभ्यासाला जातात. तिथे विचार करा, आपण तो रस्ता जरी आला स्मशानभूमीचा, तिकडून न जाता इकडून लांब पडत जा, तिकडून नको का भूत धरल याला. अरे याला भूत धरलं तर त्या भूताचं काय खरंय, ते फकाट होऊन जाईल ना याच्या नादाने. तुमची लायकीच नाही तुम्हाला भूत पण धरण्याची, त्याच्यामुळं तुम्हाला भूत घाबरत असेल ते. ओके, म्हणजे आपण जसं मागतो तसे संस्कार आपल्या कॅलेंडरांवर होत असतात बरं. त्याच्यामुळे भीती कशाची वाटते माहिती का माणसाला, काळोखाची भीती वाटते. काळोख, रात्री. बहुत डर होता है रात के घने अंधेरे में, पूछ उन परिंदों को जिनका घर नहीं होता, असं म्हटलेलं बघा. म्हणजे तुम्हाला जर तुमचं घर असेल, 2 टाइमचं जेवण असेल आणि आरामशीर पांघरून असेल, तर या निसर्गाचे आभार माना. तुम्ही त्या मोजक्याच लोकांमध्ये आहात जगातल्या की ज्यांच्याकडे या सुविधा आहेत. त्याच्यामुळे जे आहे त्याच्यावर फोकस करा, जे नाही त्याच्यावर फोकस करू नका. काळोखाला माणूस घाबरतो आणि मग तो आवाज वगैरे ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला भूत ही संकल्पना देऊन टाकतो. मागे एक कथा सांगितली होती बाई, एका गावामध्ये भूत नाही असं एक जण म्हणतो, लोक म्हणतात नाही, तू त्या लिंबाच्या झाडाला जाऊन खिळा मारून ये त्या मसनवट्यातल्या स्मशानभूमीतल्या, तरच आम्ही समजू की भूत नाही आणि तू खतरनाक टेरर आहेस, डेरिंगबाज आहेस. तर म्हणजे ठीक आहे, म्हणजे सांगतात या अमावास्याच्या रात्री तू जायचं. ते म्हणतो ओके जातो. आणि मग तो जातो आणि गेल्यानंतर सामसूम असं सगळं खिळा मारतो. खिळा मारल्यानंतर तो येतच नाही. दुसऱ्या दिवशी पहाट झाली की लोक पटकन जातात तिथं तो त्याला मरून पडलेला दिसतो तो व्यक्ती. लोक म्हणतात बघा भूतान त्याला धरलं होतं. ऍक्च्युली तसं झालेलं नव्हतं. काय झालेलं होतं की त्याने तो जो खिळा आहे तो भेदरलेला होता आणि त्या लिंबामध्ये खिळा मारत असताना त्याचा धूत्राचा जो चाळ आहे तो तिथे अडकला होता आणि त्या धूत्रावर त्याने तो खिळा मारला गडबडीत आणि तो परत परत येणार होता की त्याला धूतर मागून कोणीतरी ओढल्यासारखं वाटलं आणि त्याला पक्क वाटलं की मागं भूत आहे. त्याची मागे बघण्याची सुद्धा ताकद झालेली नाही आणि त्या भीतीने त्याला अटॅक आला, तो गेला. भीती हेच भूत असते. ओके, तुम्ही म्हणाल तर आपण स्मशानभूमीमध्ये एक ट्रिप काढूया, तिथे जाऊन मस्त मॅगी वगैरे खाऊन येऊया. शेअर. पुढचं आहे 14व, कर्तव्य. कर्तव्य
कर्तव्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो की शासकीय कर्मचाऱ्याचा हा कर्तव्य कालावधी म्हणून गणला जाईल असं कुठल्या कुठल्या बाबींना असं म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये आहे बघा, कर्तव्यामध्ये एक परिवीक्षाधीन म्हणून केलेली सेवा, प्रोबेशन पिरियड, परिवीक्षाधीन म्हणून केलेली सेवा. दुसरं परिवीक्षाधीन सोबत दुसरं आहे पदग्रहण कालावधी, पदग्रहण कालावधी, पदग्रहण कालावधी, जॉईनिंग पिरियड. आणि तिसरं जे आहे, जे काही वेगवेगळे प्रशिक्षण शासनाने करायला लावलेले असतात तर तो प्रशिक्षण पिरियड, या सगळ्यांचा समावेश या कर्तव्यामध्ये होतो. परिवीक्षाधीन कालावधी ज्याला प्रोबेशन पिरियड म्हणतात बघा, बऱ्याच पदांमध्ये प्रोबेशन पिरियड हा 1 वर्ष 2 वर्ष म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात जे त्याला प्रोबेशन पिरियड दिला जातो त्याच्यामध्ये त्याची वर्तणूक पाहिली जाते आणि मग त्याची वर्तणूक चांगली असेल तर तो क्लिअर केल्यानंतर मग तो सेवेत कंटिन्यू केला जातो. पण त्या प्रोबेशन पिरियड मध्ये त्याचे गुण जर दिसले, मागे एक महिला तहसीलदार मध्य प्रदेश मधली पहिल्याच दिवशी पहिली जॉईनिंग आणि 10,000ची लाच घेताना पहिल्याच दिवशी पकडलं तिला, जे हे जे आहे तिथं त्यांना सांगितलं की नाही बाबा हे काही काम करण्याच्या लायकीचे नाही. मग त्या पिरियड मध्ये जो काही परिवीक्षा कालावधी आहे तो कर्तव्य म्हणून गणला जाईल. त्याच्यानंतर पदग्रहण कालावधी, प्रशासकीय कारणास्तव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जॉईन होण्यासाठी जो काही कालावधी दिलेला जातो त्याला पदग्रहण कालावधी म्हणतात आणि तो कर्तव्य यामध्ये येतो. म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, उदाहरणार्थ 7 दिवसाचा तुम्हाला पदग्रहण कालावधी दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला सोमवारी रिलीव्ह केलेलं आहे तर पुढच्या सोमवारमध्ये परत तुम्ही जॉईन होऊ शकता. मधले मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे जर तुम्ही घरी असाल, जॉईन झालेले नसाल आणि तिथून रिलीव्ह झालेले असाल तरी सुद्धा तो कर्तव्य म्हणून गणला जाईल पदग्रहण कालावधी. त्याच्यानंतर जे काही वेगवेगळ्या ट्रेनिंग्स आहेत, शासनाने सांगितलं की तुम्हाला या ट्रेनिंग्सला हजर राहावं लागेल, मग त्या ट्रेनिंग मध्ये 5 दिवसाची ट्रेनिंग आहे आणि तुम्हाला सोमवारी निघायचं आहे आणि ट्रेनिंग वरून येत असताना पुन्हा तुम्हाला प्रवासात तुमचा समजा जे काही वार आलेला आहे, समजा गुरुवार आलेला आहे तर हे सोमवार आणि गुरुवार हे सुद्धा प्रशिक्षणाचा कालावधी म्हणून गणला जाईल आणि एकूण कालावधी हे कशामध्ये येईल, कर्तव्यामध्ये येईल. म्हणजे तुम्हाला विचारतील की कर्तव्यामध्ये प्रशिक्षणाला जाण्याचा जो कालावधी लागतो तो गणला जाईल का, तर हो. पदग्रहण कालावधी जो काही आहे तो कर्तव्य म्हणून गणला जाईल का, तर हो. त्याच्यानंतर परीक्षा कालावधी हा कर्तव्य म्हणून गणला जाईल का, तर हो. त्याच्यानंतर नेक्स्ट जे काही समाज कल्याण संचालक वगैरे असतात, समाज कल्याण संचालक म्हणजे समाज कल्याण संचालक जे काही ट्रेनिंग अरेंज करतात त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी, तर तो ट्रेनिंगचा जो पिरियड आहे तो सुद्धा पदग्रहण कालावधी म्हणून गणला जाईल. शिक्षण संचालक त्यांच्या शिक्षकांसाठी ज्या काही ट्रेनिंग अरेंज करतात आणि त्या ट्रेनिंगचे शिक्षक वगैरे घेतात तर ते सुद्धा पदग्रहण कालावधी म्हणून काय केलं जाईल, गणला जाईल. कृषी संचालक जे आहेत हे सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जे काही ट्रेनिंग घेतात तर त्या सगळ्या ट्रेनिंग या पदग्रहण कालावधी म्हणून गणल्या जातील. आणि मग कर्मचाऱ्याला प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी जो काही वाजवी कालावधी लागेल तर तो कालावधी सुद्धा पदग्रहण कालावधी म्हणूनच गणला जातो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट परीक्षेला बसण्यासाठी म्हणजे ज्या काही परीक्षा असतात, मग आता त्या परीक्षेला बसण्यासाठी तो गेलेला आहे तर त्या परीक्षेला जाण्यासाठी, त्या सेंटरला जाण्यासाठी जो काही वेळ लागतो तो सुद्धा, म्हणजे परीक्षा समजा त्याने मंगळवारी त्याची परीक्षा आहे तर मंगळवार हा सुद्धा कर्तव्य म्हणून गणला जाईल आणि त्याला 1 दिवस लागत आहे तो सोमवार मंगळवार हा पदग्रहण हा कर्तव्य कालावधी म्हणून गणला जाईल आणि येण्यासाठी बुधवार लागतोय तर सोमवार मंगळवार बुधवार हे सुद्धा या परीक्षेसाठी लागणारे कालावधी म्हणून गणले जातील आणि ते कर्तव्य म्हणून गणले जातील. मग कोणत्या कोणत्या परीक्षा, तर पीपी रॅकेट करण्यासाठी जी काही विभागीय परीक्षा आहे त्या विभागीय परीक्षेला त्याला बसण्यासाठी म्हणजे ही सक्तीची परीक्षा असते आणि मग ही सक्तीची परीक्षा देण्यासाठी तो गेलेला आहे, त्याच्याशिवाय त्याचं प्रोबेशनच क्लिअर होत नाहीये तर या सक्तीच्या परीक्षेसाठी तो गेलेला आहे, त्यासाठी जो काही वेळ लागते ते कर्तव्यामध्ये येईल. मग सक्तीची परीक्षा जास्तीत जास्त किती वेळ, 2 वेळेसच कर्तव्य म्हणून गणलं जाईल.
म्हणजे 2 वेळेसच त्याला तशी परवानगी दिली जाईल ती परीक्षा देण्यासाठी, कर्तव्य म्हणून गणण्यासाठी. ओके, 2दा नापास झाले तर त्याच्यानंतर त्याला रजा टाकून जावं लागेल. त्याचं ते यामध्ये कर्तव्य याच्यामध्ये घेतले जाणार नाही. मग आता म्हणजे थोडक्यात काय, शासनाकडनं त्याला ती मुभा दिली जाईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं जे आहे प्रमोशनसाठी एखादी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेसाठी तो जातोय आणि त्याच्यासाठी त्याने परवानगी घेतलेली आहे. लोकसेवेच्या कोणत्याही शाखेतील पदासाठी पात्र करण्यासाठी परीक्षा होणे आवश्यक असेल त्यासाठी मग प्रमोशन साठीची. आणि तिसरं आहे भाषा. भाषा आपण सांगितली हिंदी मराठी भाषा, तर त्या भाषेची परीक्षा देण्यासाठी तो जर जात असेल तर त्यासाठी काय तो कालावधी हा कर्तव्य म्हणून गणला जाईल. जे परीक्षेसाठी मग कुठल्या परीक्षा, भाषेची परीक्षा, प्रमोशन साठी देण्यात येणारी परीक्षा आणि तिसरी कुठली आहे तर सक्तीची परीक्षा जी आहे, विभागीय परीक्षा. ह्या परीक्षांना जो काही कालावधी लागतो तो असतो त्या कर्तव्य कालावधीमध्ये असतो. ओके, आता यामध्ये जर त्याला विशेष काम वगैरे दिलेलं असेल आणि त्याला पदग्रहण करायचं असेल तर त्या कामासाठी जो काही कालावधी दिलेला आहे तर तो कालावधी सुद्धा हा कर्तव्य कालावधी म्हणून गणला जातो. म्हणजे एखादं त्याला विशेष काम दिलेलं आहे एखाद्या आदेशाद्वारे आणि मग तो कामावर जॉईन होण्यासाठी जो काही कालावधी लागेल तो सुद्धा कर्तव्य कालावधी म्हणून गणला जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून कशामध्ये कर्तव्य कालावधी म्हणून गणला जाईल तर बघा, यामध्ये कर्तव्य कालावधीमध्ये जर शासकीय कर्मचाऱ्याने शासनाचा प्रतिनिधी किंवा पदसिद्ध सदस्य म्हणून शासनाचा प्रतिनिधी किंवा पदसिद्ध सदस्य म्हणून तो एखाद्या अभ्यास मंडळांना वगैरे विद्यापीठ मंडळांच्या कामासाठी उपस्थित असेल किंवा महाविद्यालयाचा प्राचार्य किंवा अभ्यास मंडळाच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी अभ्यास मंडळाच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी विद्यापीठ मंडळाच्या कामकाजात व्यतीत केलेला कालावधी. विद्यापीठ मंडळाच्या कामकाजासाठी व्यतीत केलेला काय कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गणला जाईल. तर थोडक्यात काय, तो शासनाचा प्रतिनिधी म्हणून एखाद्या विद्यापीठामध्ये गेलेला आहे, तिथं तो काम करतोय विद्यापीठामध्ये, किंवा एक प्राचार्य म्हणून तो विद्यापीठामध्ये प्राचार्य आहे आणि विद्यापीठामध्ये कामकाजासाठी तो गेलेला आहे. विद्यापीठ बोलून घेतं अशा लोकांना, अभ्यासक्रम वगैरे तयार करायचे असतील, पेपर वगैरे तपासायचे असतील, तिथं काही प्रशिक्षण राबवायचे असतील तर तिथं विद्यापीठात काम केलं. आता समजा हा शिक्षक आहे आणि विद्यापीठाने त्याला बोलवलं, मग विद्यापीठामध्ये 2 महिने तो तिथं कामाला आहे, मग तो 2 महिन्याचा कालावधी काय म्हणून गणला जाईल तर कर्तव्य म्हणूनच गणला जाईल. तो प्राचार्य असेल किंवा शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्याला नियुक्त केलेला असेल किंवा तो अभ्यास मंडळाचा त्याला पाठवलेला आहे, तर हे हा सर्व कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून गणला जाईल. ठीक आहे, तर हे होत्या बघा आजच्या आपल्या एकूण व्याख्या. जवळपास 14 व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित व्याख्या पाहणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. चिल्ड्रन, हॅव अ ग्रेट डे.